अबोली या मालिकेच्या 16 ऑगस्टच्या भागामध्ये अबोली सांगत असते, म्हणजे श्रेयस हे मुद्दामच केस भरकटवत आहेत. मला या विषयावरती अजिबात बोलायचं नाहीये. हा विषय इथेच बंद केला पाहिजे, कारण ही केस या विषयाची नाहीये. ही केस आहे अंकुश सरांची आणि त्यामुळे अंकुश शिंदे यांचे केसवरती फोकस करण्यासाठी मी हा विषय बाजूला ठेवते आणि मूळ केसपर्यंत येते. केस आहे अंकुश शिंदे यांची. अंकुश शिंदे हे एक नामांकित पोलीस ऑफिसर आहेत. म्हणजे कर्तव्यदक्षपणा काय असतो हे अंकुश सरांकडे बघून आपल्या लक्षात येतं. त्यांनी आपल्या पोलीस करिअरमध्ये अनेक त्याग केलेले आहेत. अनेक लोकांना वाचवण्यासाठी स्वतः धडपडले आहेत आणि प्रामाणिकपणे काम करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. आणि या सगळ्यामध्ये प्रत्येक गुन्हेगाराला चौकशी करण्याची प्रत्येकाची पद्धत असते. आता काही गुन्हेगार खूप टार्गेट असतात, काही बोलायला मागत नाही, मग त्यांना थोडासा धाक दपाटा करून चौकशी करायला लागते. आणि अशाच कडक चौकशी दरम्यान त्या दया डोंगरेंनी त्यांना धमकी दिली होती की तुम्ही माझी इतकी कसून चौकशी करताय तर मी आत्महत्या करेन. तर मला एक सांगा, जर अशा प्रत्येक गुन्हेगारांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली तर मात्र या सगळ्यामध्ये पोलीस पुढच्या वेळेला चौकशी करायलाच घाबरतील ना. आता जर का दया डोंगरेच्या केसमध्ये तुम्ही अंकुश सरांना दोषी धरत असाल तर प्रत्येक पुढचा पोलीस ऑफिसर कोणत्याही गुन्हेगाराची चौकशी करताना 100 वेळा विचार करेल की यांची मी चौकशी कशी करू. आणि त्यामुळे मला तुम्ही एक सांगा की दर इकडे येणारा जेलमधून इकडे कोर्टामध्ये सुनावणी येणाऱ्या एखादा गुन्हेगार असं म्हटला की तुम्ही मला सोडा, मला निर्दोष मुक्तता करा, नाहीतर मी आत्महत्या करेन, तर तुम्ही त्याला निर्दोष मुक्त कराल का? जज साहेब, मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे. असं म्हणत पॉइंट टू पॉइंट बोलत अबोलीने अंकुशची बाजू आता बरोबर मांडलेली असते. आणि मग मात्र श्रेयसकडे आता पॉइंट काहीच नसल्यामुळे काहीतरी पॉइंट उचलायचा म्हणून श्रेयस उठतो आणि टाळ्या वाजवायला लागतो. टाळ्या वाजवत असतो, म्हणतो वा वा वा, मिसेस अबोलीने काय मांडलंय. म्हणजे खरं सांगायचं तर त्याप्रमाणे ज्या बोलल्यात ना, त्यांनी तुमचीच जागा घ्यायला पाहिजे. ही जागा तुमची, त्यांचाच अधिकार आहे. कारण बघा ना, त्या तुम्हाला विचारतायत, त्या तुम्हाला शिकवतायत की तुम्ही त्या जागी असतात तर काय केलं असतं. म्हणजे जज साहेब, तुम्ही तुमची खुर्ची सोडा आणि अबोली मॅडमनाच त्या खुर्चीवरती बसू द्या असं मला वाटतं. यावरती अबोली म्हणते, मी जज साहेबांना शिकवण्यासाठी काहीही बोलले नाहीये. जे काही घटना आहे ती घटना मी जज साहेबांच्या समोर मांडलेली आहे. यावरती जज साहेबांनी निर्णय घ्यावा. यावरती आता मात्र श्रेयस म्हणतो, मी सुद्धा काही जज साहेबांच्या समोर मांडू शकतो. म्हणजे हे सगळं का घडलं हे सुद्धा मला सांगायचं आहे. अबोली मॅडम या अंकुश शिंदेच्या मिसेस आहेत आणि त्यांचा भाऊ प्रिन्स आता या सगळ्यामध्ये प्रिन्स मेन कारण आहे. प्रिन्सने एका माणसाकडून कर्ज घेतलं होतं, करोडो रुपयाचं कर्ज झाला होता, त्याचा बिझनेस बुडालेला होता आणि या सगळ्यामध्ये बिझनेस बुडाल्यामुळे तो कर्ज फेडू शकत नव्हता. आणि त्यासाठी ज्या बिझनेसमॅन कडून कर्ज घेतलं होतं त्याचाच माणूस म्हणजे दया डोंगरे. आणि त्या दया डोंगरेने प्रिन्सकडे पैशाची मागणी करायला लागला आणि याच गडबडीमध्ये प्रिन्सने आत्महत्या केली. आणि याचंच खापर आता त्या दया डोंगरेच्या नावी फोडण्यासाठी इकडे अंकुशने त्याला अटक केलं. आपल्या बायकोसमोर फुशारक्या मारण्यासाठी त्याची कसून चौकशी केली. आपल्या बायकोसमोर त्याला मारलं. त्यावेळेला अबोली शिंदे पण तिकडेच होत्या आणि अबोली शिंदेच्या समोरच दया डोंगरेंनी धमकी दिली होती की मी आत्महत्या करेन. कारण अंकुशच्या जाचारा तो कंटाळला होता. त्याचा खरा दोष काहीच नव्हता. तो त्याची काम इमाने इतबारे करत होता. त्याचं काम होतं पैसा वसुली करणं. कारण ज्याच्याकडून कर्ज घेतलं होतं त्याच्याकडे तो वसुली कामगार म्हणून होता. आणि त्यासाठी त्यांनी प्रिन्सला काही समजावलं असेल, काही मागितलं असेल प्रिन्सच्या आत्महत्येमागे किंवा त्यांचं म्हणणं आहे की खून तर या खुनामागे त्या माणसाचा काही हातच नव्हता. तरी सुद्धा या लोकांनी त्याला इतक्या स्टेजला पोहोचवलं की त्याने आत्महत्या केली. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की अंकुश सर हे स्वभावाने खूप तापट आहेत आणि त्यामुळे त्यांनी हे केलं. आणि हे बघा, ते तापट आहेत याची मी तुम्हाला पुरावा दाखवतो, हा व्हिडिओ. आणि असं म्हणत तो श्रेयस व्हिडिओ दाखवतो आणि म्हणतो, ज्या वेळेला मी याला जाब विचारला गेलो तर यांनी माझ्यावरती पण जीवघेणा हल्ला केला. या सगळ्यावरून आपल्याला कळतंय की त्याने सगळ्यांमध्येच असा तापटपणा करतो. आणि या सगळ्यामुळे जर का आता तुम्ही अंकुश शिंदे यांना बेल दिलीत ना, तर पुढे होणाऱ्या एखाद्या अजून म्हणजे गुन्हेगाराच्या हत्येमध्ये
तुम्ही सुद्धा सहभागी व्हाल, त्या पापामध्ये तुम्ही पण सहभागी व्हाल, असं म्हणत एकदम भाषण ठोकत श्रेयस म्हणतो, आता मला पुढचा विटनेस म्हणून अंकुश शिंदे यांची आई रमा शिंदे यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलवायचं आहे. असं म्हटल्यावर ती रमा आता विटनेस बॉक्स मध्ये येते. रमा तिकडे आल्यावरती मग मात्र आता इकडे श्रेयस म्हणतो, मला तुम्ही एक गोष्ट सांगा, तुम्ही इथे यायच्या आधी तुमच्या मुलाला बाहेर कोर्टाच्या इकडे उभं राहून काय बरं सांगत होतात? रमा म्हणते, काय सांगत होते? यावरती आता इकडे श्रेयस म्हणतो, मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय बोललात ते. तुम्ही त्यांना सांगत नव्हतात का की अंकुश तू जरा तापट आहेस, तुझ्या रागावरती तू कंट्रोल कर. आणि रमा नेमकी अंकुशला बाहेर हेच सांगत असते की तुझ्या रागावरती तू कंट्रोल कर, असं ती बाहेर सांगत असते. पण तोपर्यंत इकडे आता श्रेयस म्हणतो, बोला तुम्ही आता बोलत होतात बाहेर की नाही बोलत होतात? बोलत नसाल तर तसं बोला, म्हणजे तुम्ही सुद्धा किती खोटं बोलताय हे कळेल. रमाला खोटं बोलता येत नसतं, ती म्हणते हो मी बोलत होते. यावरती श्रेयस म्हणतो, बघा जज साहेब याची नोंद करा की यांच्या आईला सुद्धा वाटतं की हे खूप तापट स्वभावाचे आहेत आणि त्यामुळे या तापट स्वभावाचा बळी आता दया डोंगरे गेलेला आहे. मी सुद्धा बळी जाता जाता थांबलेलो आहे. या सगळ्यामध्ये जर का असंच घडत राहिलं तर पुढचा सुद्धा बळी येणार आणि या सगळ्यामध्ये आपला हात असणार, म्हणून यांची जामीन पण नाकारली. सगळं आता समोर सांगितल्यावरती जज साहेब निर्णय सुनावतात की सगळ्या दोघांच्या बाजू ऐकता अंकुश शिंदे हे खरंच एक तापट स्वभावाचे माणूस आहेत आणि या तापट स्वभावापैस त्यांनी आता दया डोंगरेला मारल्याची शक्यता असू शकते. त्यामुळे बेल त्यांची नाकारण्यात येते आणि कोर्टाची पुढची सुनवाई करण्यासाठी तारीख देण्यात येते. असं म्हणत कोर्टात पुढची तारीख देते. आता मात्र अंकुशला बेल नाकारल्यामुळे रमा रडायला लागते आणि अबोली कर ना तू काहीतरी, अबोली तू कर ना काहीतरी असं म्हणायला लागते. अबोली आता शांत करते आणि आई तुम्ही शांत व्हा असं म्हणायला लागते. तिला पाणी देते. तोपर्यंत अंकुशला घेऊन जाण्यात येतं. अंकुशला घेऊन गेल्यावरती आता मात्र अधिकच हतबल झालेली इकडे आता रमा जरा रडायलाच लागते. त्यावरती तिला आता समजवत असते अबोली, आणि आई तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल असं आता तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर मग आता इकडे रमाला घरी आणल्यावरती क्रिश म्हणतो काय झालं? मग अबोली घडलेला प्रकार सांगते. अंकुश सरांची जामीन नाकारल्यामुळे आईंची ही अवस्था झाले हे सुद्धा क्रिशला ती समजावून सांगते. मग मात्र आता इकडे रमा म्हणते अंकुशला सोडवण्यासाठी काहीतरी कर अबोली. अबोली म्हणते आई तुम्ही काळजी करू नका, आपण बघूया काहीतरी. तितक्यात तिथे आता मात्र क्रिशला थोडस विचित्र वाटतं की आपण ही केस लढवायला गेलो नव्हतो. रमा सांगते तू अबोली काहीही कर पण अंकुशची याच्यात चुकी नाहीये. नंतर आता क्रिश इकडे अबोलीला सांगत असतो म्हणजे खरं तर मला यायचं होतं कोर्टामध्ये पण ह्या राघूच्यामुळे त्याला येता येत नसतं, पण तो बोलू शकत नसतो. अबोली म्हणते तू काही काळजी करू नकोस, हे बघ तुला माहितीये मला तुझ्या मनामध्ये अंकुश सरांविषयी किती प्रेम आहे. तू आलास नाही आलास त्याच्याबद्दल आम्ही कधीही तुला कोणत्याही प्रकारची विचारणा करणार नाही आहोत. यावरती आता इकडे मात्र क्रिश म्हणतो काय झालं बेलचं? अबोली म्हणते बेल नाकारले पण 15 ऑगस्टला त्यांना इकडे यायलाच पाहिजे. तितक्यात राघू आवाज येते क्रिश आत ये. क्रिश आत निघून जातो. तोपर्यंत सगळे चाळकरी येतात आणि अबोलीशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतात. अबोली म्हणते बोल ना राहुल दादा काय झालं? यावरती अबोलीच पुढे म्हणते म्हणजे तुम्ही यावेळेला माझ्याकडून वर्गणी नाही घेतली असं म्हटल्यावरती ते लोक थोडेसे चुळबुळ करतात. अबोली आत जाऊन पैसे घेते. ही शिंद्यांकडून 15 ऑगस्टची वर्गणी. अबोली पैसे देते आणि म्हणते काय होतं? तुम्ही काही मला विचारायला काही बोलायला आलेला आहात का? यावरती राहुल म्हणतो अबोली वहिनी ते आम्ही हेच विचारायला आलोय की यावर्षी झेंडावंदन कोण करणार? अबोली सांगणार. तितक्यात तिथे फोन येतो आणि श्रेयस म्हणतो काय ग त्या मुलांना झेंडावंदन कोण करणार हे सांगण्यासाठी तुझ्याकडे शब्द नाहीयेत का? सांग त्यांना की मी झेंडावंदन करणार आहे, श्रेयस येणार आहे. अबोलीला कळत नाही की हा माझ्यावरती वॉच ठेवून आहे का? याला कसं कळलं की या लोकांनी हा प्रश्न विचारला होता म्हणून? अबोलीला जरासा धक्काच बसतो आणि ती इकडे तिकडे पाहायला लागते. दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्टच्या दिवशी श्रेयस येतो आणि म्हणतो अंकुशने एका निरपराध माणसाला मारले, तो काही इकडे येऊ शकत नाहीये, त्यामुळे झेंडावंदन मीच करणार आहे, या चाळीचा जावई. यावरती आता मात्र कुणाचीही परवानगी न घेता तो झेंडावंदन करायला पुढे येतो आणि अबोली त्याचा हात धरते. अबोली हात धरते आणि तुझी लायकी नाहीये झेंडावंदन करण्याची, या झेंड्याला
फडकवण्यासाठी अनेक लोकांनी आपली आहुती दिलेली आहे, अनेकांनी आपल्या प्राणाचे बळी दिलेले आहेत आणि त्यांची आहुती ही असं तुझ्यासारख्या स्त्रीचा सन्मान न करणाऱ्या, एखाद्या स्त्रीला मनात नसताना तिला आपलंसं बनवणाऱ्या माणसाची लायकी नाहीये. या चाळीचा मुलगा हाच आलेला आहे आणि तोच हे झेंडावंदन करणार असं म्हणत ती समोर बघते. अंकुश आलेला असतो. अंकुश म्हणतो, ज्या दिवशी निर्दोष सुटून समोर येईन या स्वयंघोषित जावयाची अशी वाट लावेन ना, असं म्हणत अंकुश चिडलेला असतो. आता फायनली अंकुशच्या हातून झेंडावंदन होतं. अंकुश कसा बाहेर येणार, अबोली काय करणार, पाहणं रंजक ठरणार.